तो गुन्हेगार आहे त्याला समोर आणल्याशिवाय त्याला शिक्षा दिल्याशिवाय आशा वर्कर कुठलेही काम हातात न घेता आम्ही इथं वचन देतो आणि उद्या सकाळी 10 वाजता आम्ही कलेक्टर ऑफिस समोर आंदोलन ठोकतो। अस्सलाम वालेकुम, आदाब, नमस्कार। परभणी न्यूज़ महानगर में आपके साथ शेख इफ्तिखार। प्रभाग क्रमांक 2 में ऐसी घटना घटी है जो शासकीय काम में अड़थड़ा निर्माण करने के लिए यहाँ कोशिश की गई है। यहाँ के जो आशा वर्कर है ये पोल चीट बांट रहे थे। उस समय यहाँ पर एक व्यक्ति ने आकर उनके पास से उनका आई कार्ड पे छीन लिया और उनके जो तो पोल चीट जो बांटने की थी वो भी उनका जो तो छीन कर जो तो सरकारी काम में बाधाएं निर्माण करने की कोशिश की है। उनके नेता यहाँ पर आए हुए आशा वर्कर के, आइए जानते हैं उनके जुबानी की भाई अब मामला क्या रहेगा। सर, ह्या ठिकाणी आशा वर्करला तर चिट्या पोल चिट्या वाटप करायचं तर शासनानं काम द्यायलाच नाही पाहिजेत, असं काही शासनाच्या GRमध्ये नाही। रात्री बेरात्री ह्या परभणी शहरामध्ये आमचे आशा वर्कर काम करत आहेत, तर त्यांच्या माध्यमामधून या ठिकाणी त्या गावगुंडांनी त्यांच्या हातामधल्या पोल चिट्या वाटप केलेल्या हिसकावून घेतलेले आहेत आणि त्यांच्या हातातल्या पोलचिट्या वाटप करून त्यांनी त्या पोलचिट्या वाटप करत असताना त्यांच्यावर हल्ला केलेला आहे। त्या गावगुंडाला तात्काळ अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्याला पावबंद करण्यात यावं। जर आमच्या ह्या शेरी आशा वर्करला या जर समजा कुणा जर आशा वर्करवर जर अन्याय झाला तर संघटना गप्प बसणार नाही। पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही जलभरो आंदोलन केल्याशिवाय उठणार नाहीत। उद्या सकाळच्याच पारी आम्ही जिल्हा अधिकारी आयुक्त साहेबाला या ठिकाणी आम्ही निवेदन सविस्तर असं देणार आहेत आणि आशा वर्कर यांना या ठिकाणी संरक्षण द्यावं। जर कुठल्या आशा वर्कर जर काय अजून अनुचित जर प्रकार झाला तर याला सर्व प्रशासन जबाबदार राहील, असं आयटक संघटनेचा राजीव उपाध्यक्ष कांबळे मगजपूर या नात्याने मी आवाहन करतो। साहेब, आज तुम्ही सांगितलं आता हे महिला आहे, महिलांना पोल चीट देण्यासाठी यांच्याबरोबर एक बाय म्हणजे पुरुष माणूस पाहिजे की नाही, मग हे शासनाची इतकी मोठी चूक कशी काय? ठिकाणी पोल चिट्टी वाटप करायचं शासनाच्या GRमध्येच नाही, पण इथल्या आयुक्ताने हे कामं ह्यांना लावलेले आहे, ते लादलेले ते दादागिरीचे काम आहे ते अधिकाऱ्याचे, ह्यांचं पण हे नाही। ह्या शासनातला का नाही थोडं कळायला पाहिजे ह्यांना कशा पद्धतीमध्ये आम्ही कामं लावा, पण यांच्यासोबत एखादा गडी राहावं, एखादा कोणी राहावं आणि ही शासकीय कामं हे आशा वर्करला लावा नाही। शासकीय कामामध्ये अडथळा झालेला या तात्काळ या माध्यमामधून त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी आणि शिक्षा करण्यात यावी आणि त्यांना या ठिकाणाहून आशा वर्करवर जर इथून पुढे जर अजून काय अन्याय झाला तर खपून घेणार नाहीत। उद्या सकाळी 10 वाजता आम्ही आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत उपोषण केल्याशिवाय गप्प बसणार नाही, एवढंच या ठिकाणी मी सांगतो तुम्हाला। आणि तुमचं हे प्रकरण म्हणजे प्रभाग क्रमांक 2 मध्ये झालेलं आहे प्रकरण काय कसं काय झालं आणि तुम्ही कोणत्या म्हणजे वेळ किती होती आणि काय झालं? 11:30 वाजता झालं। माझं नाव गंगासागर बालाजी निलपत्रेवार, मी बद्रीनाथनगरची आहे आशा वर्कर। मी इथं पोलचिट्या वाटू लागले होते, माझ्या संग ते BA सर बी होते, त्यांनी लिहू लागले, मी पोलचिट्या वाटू लागले तर मला त्यांनी विचारले की तुम्ही कुठून आल्या? मी म्हणले की महानगरपालिकेतून आशा सेविक आहे आणि मला त्यांनी म्हणले की मग तेवढे विचारले त्यांनी आणि त्याच्यातून माझं ते पोलचिट्याचं रजिस्टर काढून घेऊन गेले। म्हणजे ते पोल चीट कशी नेण्याचं कारण काय असेल त्याचं? काही तेवढं काय सध्या तेवढं काय हां अचानकच आलं सर। मी पोलचिट्या काऊन वाटायले म्हणून पण आता तुम्ही कंप्लेंट केली नानपेठला निमित्ताने तुम्ही काय आवाहन करणार तुमच्या आयुक्तांना यांना? संरक्षण पाहिजे सर। माझं नाव निर्मला कसारे, मी आशा वर्कर आहे, संघटनेची कार्याध्यक्ष आहे मी। याच्यानंतर आज असं जर घडत असेल तर आम्ही घरोघर जाऊन कामं कसे करायचे, आमच्या जीवावर गोळी उठून तुम्ही जर आम्ही तुमच्या दारापर्यंत तुमची घर पोहोचत आम्ही सेवा करतो त्याचा आम्हाला फळ देता तुम्ही। शासनाला माझी एवढीच विनंती आहे की जर तुम्ही असे लेडीजवर अत्याचार करताय आणि हातातून यादी इसकाटून घेऊन लेडीजला अत्याचार करता आणि हाणमार करता, हे तुमचं मूर्खाचं काम आहे। आम्ही काय जीवावर गोळी घेऊन आम्ही आमचे कामं करत आहोत। शासनाला एवढं आमचं दुःख कळत नाही। आशा वर्कर म्हणजे काय तुम्हाला हे वाटलं का? आणि शासनाला आमचं एवढंच म्हणणं आहे की आमचं संरक्षण आम्हाला द्या आणि असे हे कामं आशा वर्करचे नाहीत। फुल चिट्या वाटायचे आमचे कामं नाहीत। तुम्ही शासनानं आमच्यासोबत 2 लेडीज आणि 2 जेंट्स जर दिले असते, पण हे काम आमचं आशा वर्करचं नसल्यावर तुम्ही पण आमच्यावर दबाव टाकून हे काम आमच्यावर सोपवता, तरी पण आम्ही काम एवढं करून पुढं सरकतो आणि शेवटी तुम्ही लेडीजवर अत्याचार करता आणि लेडीजवर हे हाणमार करून दंडीमुडपी करून तुम्ही जर शासनाला एवढंच माझं विनंती आहे की हे जर असं आशा वर्करला आम्हाला सहन करणार नाहीत आम्ही।
उद्या जर आम्हाला काय झालं तर शासन याचं जबाबदार राहील का, एवढी आम्हाला त्यांनी ग्वाही द्यायला पाहिजे. या आता या प्रकरणाबद्दल आपण काय आंदोलन करणार आहे? या प्रकरणानंतर जो तो गुन्हेगार आहे त्याला समोर आणल्याशिवाय, त्याला शिक्षा दिल्याशिवाय आशा वर्कर कुठलेही काम हातात न घेता आम्ही इथं वचन देतो. आणि उद्या सकाळी 10 वाजता आम्ही कलेक्टर ऑफिससमोर आंदोलन ठोकतो. कारण आरोपीला समोर आणल्याशिवाय आशा वर्कर आम्ही कुठल्याच हातात काम घेणार नाहीत, याची आम्ही सर्व एकत्र एकजुटीनं आशा वर्कर आम्ही सांगून आम्ही हे करतो. आशा वर्कर जो है ये पूरी सेवाएं देख रही है, जो कि जन्म से होते हुए मृत्यु तक इनके पीछे इतने काम लगे हुए हैं. उसमें बीच में नगर प्रशासन ने ये काम लगाया है, लेकिन लेडीज़ होने के बाद भी अगर एक सुजान नागरिक से काम करेंगे तो ये आशा वर्कर ऐसे काम कैसे कर पाएंगे. इसके लिए तुरंत ऐसे अपराधी को पकड़ा जाए और उन पर कार्रवाई की जाए, ऐसी मांग आज आशा वर्कर ने की है. और इसके लिए वो धरना आंदोलन कल करने वाले, ऐसी भी उन्होंने इस समय अपील करते हुए तमाम आशा वर्कर को उस आंदोलन में शामिल होने की आह्वान किया है. अब आने वाले दिनों में किस तरीके से इलेक्शन होंगे और प्रशासन किस तरह से सख्ती बरतेगा, ये आने वाला समय ही बताएगा. आज की हमारी मुलाकात आपको किस तरह पसंद आई है, इसके बारे में आपके कमेंट्स होना जरूरी है. साथ ही साथ हमारे न्यूज़ को लाइक करें, शेयर करें. अब तक हमारे चैनल सब्सक्राइब नहीं किया तो सब्सक्राइब जरूर करें और बेल आइकन का बटन जरूर दबाएं, ताकि ली हुई हमारी खबर सबसे पहले आप तक पहुंच सके.